आम्ही घरी जरी एक व्यक्ती जरी विचारायला आली तरी एका व्यक्तीला सुद्धा ओंकाराचं प्रशिक्षण मी स्वतः देते। हा बेसिक कोर्स शिकवते। हा बेसिक कोर्सच्या अंतर्गत काय असतं? मुख्य म्हणजे श्वसन, प्राणायाम, आरोग्यदायी प्राणायाम। अहो त्या बाबतीत बोलायचं झालं थोडक्यात तर आपण म्हणतो ना की अहो कहाणी वाचल्याचं एवढं फळ तो वसा घेतल्याचं काय फळ, तसं त्या प्राणायामाने पुष्कळशा गोष्टी कव्हर होऊन जातात। तो प्राणायाम उत्तम आहे तो शिकवतो। त्याच्यानंतर ओंकाराचे एक 7-8 उच्चार की जे ताणतणाव घालवतात, आत्मविश्वास वाढला जातो, असे हे उच्चार आम्ही शिकवतो। कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही हे कार्य करतो, कारण हे कार्य किती महत्त्वाचं आहे, येणाऱ्या काळाची गरज आहे हे आम्ही ओळखलेले। तर असा हा आमचा प्रचार प्रसार श्री समर्थ शारदा शुभम संगीत संस्थेचे लोक करतायत, अजूनही करतो। आता आपल्याला असं बघायचंय पुढे की ह्या ओंकाराची महती मी आतापर्यंत सांगितली। थेरपी शोधून काढणारे डॉक्टर जयंत करंदीकर हे आतापर्यंत आपल्याला एक डॉक्टर म्हणून माहिती झालेले आहेत, पण ते एक उत्तम गायक आहेत, उत्तम संगीतकार आहेत, कवी आहेत आणि आकाशवाणीवरचे मान्यता प्राप्त कलाकार आहेत, मार्गदर्शन करणारे तज्ञ आहेत। ही त्यांची ओळख आतापर्यंत आपल्याला नव्हती, ती ओळख आपल्याला त्यांची एका गीतातून होणार आहे। डॉक्टरांचे शब्द आहेत, त्यांची चाल आहे आणि आपण ती डॉक्टरांची ओळख या गाण्यातून करून घेणार आहोत। गाण्याचे शब्द आहेत, डॉक्टरांची रचना, चाल। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे, ओम नाम प्रिय बोल रे, ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। अकार उकार मकार बिंदू, अकार उकार मकार बिंदू, जपता भेटे परमानंदू, जपता भेटे परमानंदू, जपता भेटे परमानंदू, आठवता अंती रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। ब्रह्म परब्रह्म दोन्ही ओंकार, ब्रह्म परब्रह्म दोन्ही ओंकार, आदि बीज मंत्र तारी भवसागर, आदि बीज मंत्र तारी भवसागर, आदि बीज मंत्र तारी भवसागर, जाळी विषय आसक्ती रे तुझं मिळेल शांती। जाळी विषय आसक्ती रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। चैतन्याचा नाद त्राता विकास साधे जपता जपता, चैतन्याचा नाद त्राता विकास साधे जपता जपता, नित्य करा भक्ती रे तुझं मिळेल शांती। नित्य करा भक्ती रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती। ओम नाम प्रिय बोल रे, ओम नाम प्रिय बोल रे, ओम नाम प्रिय बोल रे तुझं मिळेल शांती, मिळेल शांती, मिळेल शांती। मंडळी, अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा असा संदेश डॉक्टरांनी आपल्याला ह्या गीतातून दिलाय। बघा बघा डॉक्टर काय सांगतात आपल्याला। डॉक्टर असं म्हणतात, नित्य करा भक्ती, नित्य भक्ती करा ओंकाराची, म्हणजे नित्य साधना करा ओंकाराची, नित्य साधना करा। असं का सांगितलंय?
कारण येणाऱ्या काळाची ती गरज आहे. येणाऱ्या काळाची गरज आहे असं मी का म्हणते? कारण अहो येणारा काळ वाईट आहे. आणि येणारा काळ वाईट आहे असं मी का म्हणते? कारण त्याचं कारण आहे येणारा काळ वाईट आहे असं मी म्हणते त्याचं कारण असं आहे, लोकप्रभेच्या 2003च्या एप्रिलच्या अंकामध्ये पराग